वर्धा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळालेले अमर काळे 2 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार। शरद पवारांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार असल्याची माहिती। नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरींची लोकसंवाद यात्रा सुरू। आज दुसऱ्या दिवशी दाभा परिसरातील हनुमान मंदिरात पूजा करून यात्रेचा शुभारंभ। नाणे टंचाईचं कारण देत वाशिम जिल्ह्यात 3 बाजार समित्या गेल्या काही दिवसांपासून बंद। ऐन आर्थिक वर्षाच्या शेवटी शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी अडचण। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात भीषण पाणी टंचाई, जलाशयात फक्त 14.30% जलसाठा। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी निवडणुकीत मशगूल, नियोजनाच्या अभावामुळे पाणी टंचाई निर्माण। यवतमाळच्या वणी परिसरात एससीआयच्या कोल डेपोतील कोळशाला उष्णतेमुळे आग। आगीत जवळपास 10,000 टन कोळसा जळून खाक। 2 दिवसांपासून धुमसत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमनला यश। बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर तांदळाने भरलेल्या ट्रकला अपघात। ट्रक चालक आणि वाहक गंभीर जखमी। जखमींवर मेहकरमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लाखो भावांच्या उपस्थितीत सैलानी बाबांचं संदल संपन्न। 10 ट्रक होळीच्या दहनानंतर यात्रेला झाली होती सुरुवात। त्यानंतर मुजावर परिवाराच्या हस्ते मजारे शरीफावर विधिवत संदल चढवला। वर्ध्यामध्ये देशी वाणाच्या संरक्षणासाठी बीजोत्सवाचं आयोजन। सेवाग्राम आश्रम परिसरातील शांती भवन इथे आयोजित महोत्सवात 9 राज्यातले शेतकरी प्रतिनिधींचा सहभाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।